महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, आर्थिक, आध्यात्मिक, सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक। आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती। प्रभाग क्रमांक 26 मधील चुंचाळे येथे श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी अभ्यासिकेचे लोकार्पण। विकास अनेक प्रकारे करता येतो, मात्र कोणत्या पद्धतीने विकास झाला याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे। रस्ते, गटार हा भौतिक विकास होतच राहणार, पण समाजाचा बौद्धिक विकास होणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन नाशिक पश्चिमच्या कार्यसम्राट आमदार सीमाताई महेश हिरे यांनी व्यक्त केले। प्रभाग क्रमांक 26 मधील चुंचाळे येथे श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी अभ्यासिकेचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। विद्यार्थ्यांसाठी ही अद्ययावत भव्य अभ्यासिका साकारली असून या अभ्यासिकेचे उद्घाटन सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन विठ्ठल लहाणे यांच्या हस्ते करण्यात आले। दरम्यान सर्वप्रथम फीत कापून या अभ्यासिकेचे उद्घाटन करण्यात आले। महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी पाण्यासाठी जशी चळवळ उभी राहते तशी अभ्यासिकेची चळवळ उभी राहिली पाहिजे असे हिरे यांनी यावेळी सांगितले। याप्रसंगी आमदार सीमाताई हिरे, शहराध्यक्ष सुनील केदार, महेश हिरे, प्रभाग क्रमांक 26 चे नगरसेवक भागवत आरोटे, निवृत्ती इंगोले, नगरसेविका हर्षदा गायकर, नयना जाधव, सोनाली भंदुरे, वैभव महाले, शर्वरी कुलकर्णी, मोहिनी पवार, दीपक पगारे, रामदास मेदगे, निलेश पाटील, युवराज सैंदाणे, पुष्पावती पवार, अरुण कुशारे, चंचल साबळे, लावण्या गोवर्धने, अजय आघाव, आदित्य दोंदे, सागर निगळ, मंडलाध्यक्ष गौरव बोडके, तुषार भंदुरे, विकी पाटील, शुभम चिखले, निलेश जोशी, संजय राऊत, रामहरी संभेराव यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने कार्यक्रमासाठी उपस्थित झाले होते। या अभ्यासिकेमुळे विद्यार्थ्यांना नक्कीच शिक्षणासाठी चांगला मोठा फायदा होणार असल्याची विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले। आमदार सीमाताई हिरे यांच्या अशा या स्तुत्य उपक्रमामुळे नक्कीच येणाऱ्या काळात राज्य शासनाच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळेल अशी सर्वांकडून चर्चा सुरू झाली। मी संदीप कोणते बोलणार आहे ना या विषयावरती आहे म्हणून मला नंतर सांगतो की इन्फ्रास्ट्रक्चर हे किती महत्त्वाचं असतं हे गरीबालाच माहिती काय असतात त्या अडचणी दूर करतात म्हणून तुम्ही पुण्याचं काम करतात। तुम्हाला 100% जे चांगले होऊन जातील ते तुम्हाला आशीर्वाद देतील आणि तुमचं आरोग्य चांगलं आहे, खूप मोठी भरारी घ्या तुम्ही यासाठी ईश्वराने प्रार्थना करतो। कर्तव्य पथ पर जो भी मिला यह भी सही वो भी सही, वरदान नहीं मांगूंगा वो कुछ पर हार नहीं मानूंगा। धन्यवाद तुम्ही सगळे। आणि आज जे आपल्याला पाहुणे आले राठोड साहेब, सर्वप्रथम त्यांचं आभार मानतो। माननीय पक्षाचे अध्यक्ष केदार साहेब, नगरसेवक भोर साहेब, सन्माननीय आमचे जुनी मित्र त्यांनी भाजप या भागात काही दोनच माणसं असायची संजयराव आणि बावन्न आणि माझे सरकारी मित्र महेश भाऊ, आमचे जाधव साहेब, सन्माननीय माझ्यासोबत सर्व मतदार कार्यक्रमाला आल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो। आणि काही साहेब आमच्या काहींनी जे अभ्यासिका स्थळी या भागात जे काम केलं आपल्याला कधी कोणताही भेदभाव न करता काम केलं। परत काहींचं उद्दिष्ट अभ्यासिका ही मंदिरापेक्षाही मोठी आहे असे कामाची त्यांनी केलीच, परंतु कोणताही सामाजिक काम असेल म्हणजे जसं आपण सांगितलं की सरकारी लाभ मिळवून देण्यापासून सामाजिक सर्व कामांना त्याचा कायमच हातभार असतो। म्हणून ताईचे जेवढे आभार मानावे तेवढे कमी का, परंतु मी आपण लाभून आला त्याबद्दल आमच्या सर्वांच्या वतीने आपले आभार मानतो। डॉक्टर विठ्ठलजी लहाने या कार्यक्रमाकरता खास लातूर त्यांचा अतिशय व्यस्त अशा शेड्यूलमधून ते इथे आलेले आहेत, त्याबद्दल त्यांचा मी खूप मनापासून आभार मानते।
जागृती दिलेले त्याचबरोबर अध्यक्ष इथे अनेक मान्यवर आहेत. जास्त पैकी घेणार नाही कारण डॉक्टरांना 60ला पर्यंत ट्रेन आहे. त्यामुळे खास या अभ्यासिकेचा उद्देश असा आहे की आपला मतदारसंघ हा कामगार वर्गाचा मतदारसंघ आहे आणि अत्यंत कष्टाळू असे मुलं इथे आहेत. त्यामुळे त्यांना अभ्यासाचं वातावरण तयार करावं आणि त्यातून त्यांना प्रोत्साहन मिळून त्या अभ्यासाच्या जोरावर त्यांनी यशाचं शिखर गाठावं याकरता आपण ठिकठिकाणी अभ्यासिका तयार केलेल्या आहेत. आपले पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी हे नेहमीच सांगतात की भारत देशाचा पाया हा विद्यार्थी आहे आणि विद्यार्थी जर सुसंस्कृत त्याचबरोबर सक्षम सुदृढ असा जर घडला तर आपला देश हा विश्वगुरु होणार आहे. आणि त्यामुळे विद्यार्थी घडवण्याकरता किंवा विद्यार्थ्यांच्या हिताकरता बऱ्याच ठिकाणी आपण अभ्यासिका केलेल्या आहेत. आता मी तुम्हाला सांगेल की लोकनेते गोपीनाथजी मुंडे ही जी सिडकोतली अभ्यासिका आहे तिथले आता 13 विद्यार्थी हे ग्रामीण पोलीसमध्ये त्यांची निवड झालेली आहे. त्याचबरोबर अनेक मुलं हे आता CA झालेले आहेत. विविध परीक्षा ज्या ज्या शासकीय परीक्षा होतात त्यातून ते उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे या अभ्यासिकेचा उपयोग कसा होतो तो आतापर्यंत आम्ही 25 ते 30 वर्षात बघितलेला आहे आणि प्रत्येक भागात जर या निर्माण झाला तर नक्कीच चांगली संस्कारक्षम आणि सुशिक्षित आणि जबाबदार विद्यार्थी हे तयार होऊन आपल्या भारत देशाचं आणि स्वतःचं समाजाचं आणि आपल्या कुटुंबाचं भविष्य घडवतील यात कुठलीही शंका नाही. आज इथे जास्त वेळ न देता आपण जवळपास 800 विद्यार्थ्यांचं सत्कार आणि सन्मान समारंभ हा माऊली लॉन्स इथे आयोजित केलेला आहे. आज तुम्ही बघत असाल की डॉक्टर साहेब बाजूला उभे आपल्याला मोठा स्टेज आहे, बऱ्याच खुर्च्या आहेत आणि मागे खूप छान असं उद्यान आहे. इथे अत्यंत सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन इथे केलेलं होतं. परंतु मला आता रामहरी संप्रदायाने आठवण करून दिली की सातपूरला आम्ही विनायक दादा पाटील ही अभ्यासिका नुकतेच उद्घाटन केलेलं आहे गेल्या 2 वर्षापूर्वी आणि त्याही उद्घाटनाला दुपारपर्यंत काही नव्हतं आणि संध्याकाळी इतका पाऊस आला की आम्हाला मुलाला बसायला जागा नव्हती. आतमध्ये आम्ही हॉलमध्ये उद्घाटन केलं. परंतु आता तिथे सुद्धा एवढं भरघोस प्रतिसाद जसा भरघोस पाऊस येतो तसा भरघोस प्रतिसाद तिथे मिळतो आहे आणि आज तिथे दुसऱ्याही मुद्द्याचं काम सुरू आहे. त्यामुळे पावसाला मला वाईट वाटलं उलट की हे शुभलक्षण समजलं की परंतु आज सगळ्यांनी आपल्याला मी विनंती करेन की आपण सर्वजण माऊली लॉन्स इथे जो समारंभ मोठा होणार आहे तिथे सुद्धा आपण सहभागी व्हा आणि आज या आपल्या अभ्यासिकेच्या कामाकरता आपल्याला सगळ्यांनी सहकार्य केलेलं आहे. डॉक्टर गोवारोडे आहेत, त्याचबरोबर आमचे निवृत्ती बोलले आहेत आणि सर्व या परिसरातील आमचे कार्यकर्ते पदाधिकारी सर्वजण आहेत. रामदासजी नगरी, राष्ट्रपती पवार, त्याचबरोबर आमच्या मोहिनीताई पवार हे सर्वजण जे जे इथे भारतीय जनता पार्टीचे आणि सर्व महायुतीचे लोक काम करतात त्या सगळ्यांनीच इथे चांगला प्रतिसाद दिला. त्याबरोबर सगळ्यांचं मनापासून मी आभार मानते. आपल्याला शुभेच्छा देऊन माझ्या वारीला जाण्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.